नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे प्राची ॲग्रो इन्स्टिट्यूटच्या या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे एल निनोची। भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सध्या एल निनोचा प्रभाव भारतीय हवामानावर, भारतीय मान्सूनवर होण्याची शक्यता आहे। अशा स्थितीमध्ये कमी पावसाची शक्यता आहे किंवा अनिश्चित स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर अशा वेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड करत असताना कोणत्या वाणाची निवड करावी हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणत्याही पिका संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन लागवड करत असताना फक्त या 3 गोष्टी सर्वात आधी लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जमीन। जमिनीमध्ये देखील 3 प्रकार पाहायला मिळतात। त्यातला पहिला प्रकार म्हणजे हलकी जमीन, त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे मध्यम जमीन आणि तिसरा प्रकार म्हणजे भारी जमीन। तर जमिनीनुसार आपल्याला वाणाची निवड करणं गरजेचं आहे। हलक्या जमिनीमध्ये कमी कालावधीमध्ये येत असलेले वाण आपल्याला निवडायचे आहे, जेणेकरून पावसाची सावट किंवा कमी पावसात देखील ते आपल्याला चांगले उत्पादन देऊ शकेल। त्याचबरोबर मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपातीलच वाण निवडणे गरजेचं आहे। त्याचबरोबर भारी जमिनीमध्ये दीर्घकाळ असणारे वाण निवडणे गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की हलक्या जमिनीमध्ये आपल्याला कोणते वाण निवडणं गरजेचं आहे। हलक्या जमिनीमध्ये आपल्याला सोयाबीन वाण निवडत असताना JS 9305 जबरदस्त वाण आहे, जेणेकरून 90 ते 95 दिवसांमध्ये तुम्हाला चांगल्या प्रतीचे उत्पादन काढून देत असते। त्याचबरोबर दुसरे जे वाण आहे जे हलक्या जमिनीमध्ये चांगलं उत्पादन घेऊन देते ते म्हणजे JS 2034, हे देखील 90 ते 95 दिवसांपर्यंत काढणीस येत असते। त्याचबरोबर तिसरे जे वाण आहे जे हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला चांगले उत्पादन काढून देईल ते म्हणजे JS 9560, याचा देखील कालावधी 90 ते 95 दिवसांपर्यंत आहे। शेतकरी बांधवांनो, हे झाले हलक्या जमिनीमध्ये लागवड करण्याचे वाण। तर तुम्हाला मध्यम जमिनीमध्ये कोणते वाण निवडायचे आहे ते आता पाहूया। मध्यम जर तुमची जमीन असेल तर अशामध्ये तुम्हाला फुले दुर्वा KDS 992 हे वाण निवडायचे आहे। हे वाण महात्मा फुले विद्यापीठाचे प्रसिद्ध वाण आहे। हे देखील 95 ते 105 दिवसांपर्यंत तुम्हाला काढणीस येत असते। त्याचबरोबर मध्यम जमिनीमध्ये आपल्याला दुसरे वाण जे आहे ते चांगले उत्पादन देणार आहे ते आता आपण पाहूया। MAUS चे 612 वाण हे दुसरे जबरदस्त वाण आहे, जे मध्यम जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला उत्पादन देऊ शकते। त्याचबरोबर तिसरे जे आहे जे मध्यम जमिनीमध्ये तुम्हाला चांगले उत्पादन देईल असे वाण म्हणजे फुले किमया KDS 753, हे देखील 90 ते 100 दिवसांपर्यंत काढणीस येणारे वाण आहे। हे देखील चांगल्या प्रमाणे तुम्हाला उत्पादन देऊ शकते। भारी जमिनीमध्ये कोणते वाण निवडावे ते आता आपण पाहूयात की भारी जमिनीमध्ये आपण जास्त वाण घेऊन आलेले आहोत। त्यामध्ये तुम्ही पहिले वाण वापरू शकता फुले दुर्वा KDS 992, त्याचबरोबर फुले किमया KDS 753, त्याचबरोबर MAUS चे 162 हे देखील वाण तितके प्रचलित आहे। त्याचबरोबर MAUS 612 हे वाण देखील तुम्हाला चांगले उत्पादन देऊ शकते। त्याचबरोबर फुले संगम 726 हे देखील वाण तुम्हाला भारी जमिनीमध्ये चांगले उत्पादन देऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पेरणी करत असताना कोणते खत वापरायचे आहे ते देखील आज आपण पाहूया। तुम्ही कोणतीही जमीन असो, हलकी असो, भारी असो किंवा मध्यम प्रकारची जमीन असो, तुम्हाला पेरणीवेळी कृषी वर्धांची 1 बॅग वापरायची आहे। हे 1 बॅग वापरल्याने तुम्हाला तुमच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल। सोयाबीनच्या शेंगा असतील, सोयाबीनचे फुटवे असतील, संपूर्ण सोयाबीनच्या उत्पादनामध्ये तुम्हाला वाढ पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर तुमच्या कमी पाण्यामध्ये जर तुम्हाला पीक घ्यायचं असेल, आपले सोयाबीन काढायचं असेल, तर अशा वेळी तुम्हाला कृषी वर्धन सोबत ह्युमिक दाणेदारची 10 किलोची पिशवी टाकायची आहे, जेणेकरून तुमच्या मातीचा पोत सुधारेल। त्याचबरोबर मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढेल। अशा वेळी तुम्हाला हे 2 गोष्टी पेरताना तुम्हाला टाकायचे आहेत। एक म्हणजे कृषी वर्धन 50 किलोची 1 बॅग, त्याचबरोबर ह्युमिक दाणेदारची तुम्हाला टाकायचे आहे 10 किलोची 1 बॅग। तर शेतकरी मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच होईल। आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणते सोयाबीनचे वाण लावता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।